महाशिवरात्रीनिमित्त जनार्दन स्वामी कुटियामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। निफाड गावातील उगाव रोड येथील श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम कुटिया येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य आणि निफाड व अंदरसूल आश्रमाचे महंत परमपूज्य स्वामी गणेशगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय। विशेष म्हणजे याच ठिकाणी यापूर्वी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचा 75वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता। यावेळी परमपूज्य महंत गणेशगिरीजी महाराज यांनी नुकत्याच प्रयागराज येथे पार पडलेल्या सोहळ्यात स्वामी शांतिगिरी महाराज यांना जगद्गुरू पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या। महाशिवरात्री निमित्त झालेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे निफाड आणि परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला। यावेळी परमपूज्य महंत गणेशगिरीजी महाराज यांनी अधिक माहिती दिली। जय जनार्दन। आपलं राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम निफाड पूर्णकुटी अमृतेश्वर महादेव मंदिर प्रमोद स्वामी जनार्दन स्वामीच्या एक संकल्पनेनुसार प्रमोद स्वामी माधवगिरी बाबा यांनी या मंदिराची उभारणी केली। समस्त ग्रामस्थ मंडळ निफाड यांनी सहकार्य करून या वास्तूची फार मोठी उभारणी केली। नंतर गेले कित्येक वर्षापासून या ठिकाणी शिवरात्रीचा महोत्सव साजरा होत आहे। श्रावण महिन्यामध्ये महिनाभर अभिषेक या ठिकाणी होत असतो आणि शिवरात्री विशेषतः या भगवान शंकराची 4 प्रकारची पूजा केली जाते। पहिला परत 6:15 सुरू होतो, त्या टायमाला अभिषेक सुरू होतो। नंतर दुसरा 9:15 आणि तिसरा परत 12:15 आणि चौथा 3:15 असे 4 परत अभिषेक असतो। उशाच्या रसाचा, दुधाचा, ज्याची जी मन कामना इच्छा असते ती पूर्ण होण्यासाठी अनेक प्रकारचा या द्रव्याने अभिषेक केला जातो आणि फार मोठे भक्तमंडळ रात्रभर या ठिकाणी जागरण करतात, भजन पूजन करतात। 50-60 महिला या उपस्थित राहतो अभिषेकाला। यजमान पण बसतात एका अभिषेकाला 4 ते 5 जोड्या यजमान अभिषेकाला या ठिकाणी बसतात। अशी काही वर्षी परंपरा आहे आणि लोकांना या ठिकाणी फार मोठा आनंद होत असतो। लोकांना फार मोठी अनुभूती आहे या स्थानाची। बाबाची या जनार्दन स्वामीचा या ठिकाणी बघा अमृत महोत्सव 1989 साली या ठिकाणी साजरा झाला। 75वा वाढदिवस आपण जे म्हणतो त्यांची या ठिकाणी ते तुलादान केली ती वास्तू पण या ठिकाणी ठेवली आहे। म्हणून असे पवित्र स्थान आहे या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी अनेक विविध वार्षिक कार्यक्रम असतात आणि उत्सव असतात। असं हे पवित्र स्थान आहे बाबाईचं। या ठिकाणी आपली त्रिकाळ पूजा पाठ चालू असते। नुकताच प्रयागराज येथे कार्यक्रम संपन्न झाला। त्या ठिकाणी स्वामी शांतिगिरी महाराज यांना जगद्गुरू ही पदवी बहाल करण्यात आली, त्याबद्दल काय सांगाल? आम्हाला फार आनंद झाला। आमच्या परिवारातले एक संत फार मोठे आमचे गुरुजी जनार्दन स्वामी होते। आमचे जनार्दन स्वामीचं प्रमोद स्वामी शांतिगिरी बाबांनी भारतभर विश्वभर नाव त्याने केलं। गुरुचं कार्य वाढता धर्म केला आणि गुरु शिष्य पण सिद्धी नेले। असं मोठं कार्य केल्यानंतर जे आमच्या जे गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू, गुरु समान आमचे गुरु समान असतात आणि आमच्या त्याला जे पद भेटलं जगद्गुरू, त्यांनी जे आमच्या गुरुमाऊलीची सेवा केली त्या सेवेचं फळ आहे। नवे आमच्या गुरु महाराजाचे पद भेट, कारण गुरुच्या गादीवर असलं तर गुरु समान मानावा असं नेम आहे शास्त्राचा। म्हणून आमच्या गुरुला किंवा महाराजांना भेटलं तर आमच्या गुरुला ते पद भेटलं। त्यापेक्षा आम्हाला फार मोठा आभाळ एवढा आनंद आम्हाला असं फार मोठा झाला आहे। फार मोठा आम्ही संपूर्ण गुरुबंधू, आमच्या कोणता परत कोणात क्लेमेश नाही, कोणात भेद नाही, काही नाही। आमचं सगळ्यांचं एक हेतू आहे, आमचं फक्त जनार्दन स्वामीचं कार्य जगभर प्रत्येक जीवापर्यंत बाबाचं कार्य पासवा आणि त्या कार्यातून प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा ही आमची सर्व संन्यासी गुरुबंधूंची आमच्या सगळ्यांची जी इच्छा आहे। हा मला फार त्या गोष्टी आनंद आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।